शहरातील ऐतिहासिक गांधी मैदान विकसित करून पावसाळ्यात पाणी तुंबू नये यासाठी शासनाकडून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। मात्र निम्मा निधी खर्च होऊनही सध्या पडणाऱ्या पावसामुळे गांधी मैदानाला पुन्हा एकदा तलावाचे स्वरूप प्राप्त झाले। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी प्रशासनाला निधी नेमका कुठे गेला आणि पाणी तुंबण्याचे खरे कारण काय असा संतप्त सवाल केला। यावेळी प्रशासनाने गाद्या, प्लास्टिक किंवा उशी हे कारण नसल्याचं सांगत आपली बाजू स्पष्ट केली। यावेळी इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करत गांधी मैदानाच्या सध्याच्या अवस्थेसाठी देखील त्यांना जबाबदार धरले। पाहूयात ते काय म्हणाले। पण राजेश क्षीरसागरने ज्या पद्धतीनं टेक्निकली न वस्तुस्थिती पाहता जे स्टेटमेंट केलं होतं की तिथं रग चादरी वगैरे कोणतरी आणून टाकतं आणि त्यामुळे ते तटतं, तर आता स्वतः त्यांनी चेक केलेलं आहे, तिथं काही असलेली वस्तू नाही। राजेश क्षीरसागर हे स्पष्टपणे खोटं बोलताना सापडलेले आहेत। त्यांनी केलेला हा पराक्रम ह्या गांधी मैदानाची विल्हेवाट लावणारा आणि विल्हेवाट लावण्यामध्ये घटनेचे शिल्पकार हे राजेश क्षीरसागर आहेत। पूर्वी ज्या पद्धतीनं धृतराष्ट्राला दिसत नव्हतं, पण ह्या क्षीरसागरांना दिसतं, पण न दिसल्यासारखं ते करतात। ह्या कौरवांचे, कोल्हापूर जिल्ह्यातल्या कौरवांचे हे धृतराष्ट्र आहेत, यांनी सगळं गिळंकृत करायचं ठरवलेलं आहे। 5 कोटी रुपये निधी आला, 3 कोटी रुपये खर्च झाले, 2 कोटी रुपये बिल अदा झालं। मग काम इतकं केलं तर मग पाणी येतं कसं? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या तळ्याच्या भोवतीने, ग्राउंडच्या भोवतीने जितकी घरं आहेत त्या घरामध्ये सध्या गणेशाचं आगमन झालेलं आहे। नैवेद्य दाखवताना त्यांच्या घरामध्ये वास येतो आणि संध्याकाळी पण उपवास सोडताना किंवा आरती म्हणताना देखील वासाचं साम्राज्य आहे। अशा परिस्थितीला सामोरं ह्या अखंड 400-500 कुटुंबाला, 400-500 घरांना ह्या वासाच्या साम्राज्याला सामोरं जावं लागतं। याला पूर्णपणे क्षीरसागर जबाबदार आहेत। त्यांना मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा बोलवतो की तुम्ही एकदा पाणी करायला आणि मलाही तिथं बोलवा। ही वस्तुस्थिती आणि हे सगळं कृत्य, ह्या सगळ्या घटनेचे शिल्पकार पुन्हा एकदा मी हे करून सांगतो की 100% क्षीरसागर आहेत आणि त्यांचं हे काम फेल गेलेलं आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।